हॅलो एव्हरीवन, तर आज मी बनवणार आहे बटाट्याची कचोरी. तर मी ह्या ठिकाणी 3 बटाटे घेतले आहे. त्याच्या मी उकडून घेणार आहेत ते. तर चला बघूया. तर ह्या ठिकाणी मी कचोरीसाठी घेतला आहे अर्धी वाटी इतका मैदा, अर्धी वाटी गव्हाचं पीठ मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर मी ह्या ठिकाणी ओवा वापरणार आहे. अर्धा चमचा मी या ठिकाणी ओवा वापरते आहे. क्रश करून टाकूया, म्हणजे त्याची छान असा फ्लेवर कचोरीला येईल. हे माझ्याकडे घी आहे, मी वितळून घेतलं आहे. 2 चमचे ॲड करून घेते. छान मिक्स करून घेऊया. चवीपुरतं ह्या ठिकाणी आपण मीठ घालून घेणार आहोत. अर्धा, तुम्ही तुमच्या आवडीनुसार मीठ वापरा. मी या ठिकाणी 1/4 चमचा इतकं मीठ घालून घेते आहे. मिक्स करून घेऊया. छान असं मळून घ्यायचं आहे पीठ. अशी मोठी असं बांधलं की असं गोळा व्हायला पाहिजे असं. तुम्ही बघू शकता, मी असं मुठी बंद केल्यानंतर बघा असं गोळा बनतो आहे एकदम व्यवस्थित असा. अशा प्रकारे तुम्ही पिठाला मळून घ्यायचं आहे. तर आपण थोडं थोडं पाणी ॲड करून सर्व पीठ मळून घेऊया आणि 10 मिनटं आपण रेस्टसाठी ठेवून देऊया. तर बघा, पीठ छान असं मळलं गेलं आहे. मी 10 मिनटं ह्याला रेस्टसाठी ठेवून देते आहे, म्हणजे छान सॉफ्ट होईल ते. तर ह्या ठिकाणी बटाटे गरमच आहेत अजून आणि आपण ते किसून घेणार आहोत. तर माझ्याकडे बघा अशी बारीक किसणी आहे. तर अशाच प्रकारे मी सर्व बटाटे किसून घेते. मी बटाटा किसून घेतला आहे. त्यानंतर मी ह्या मसाले घेणार आहे. कचोरीसाठी मी मसाले या ठिकाणी घेणार आहे. अर्धा चमचा इतका आमचूर पावडर, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर आणि थोडंसं 1 पिंच इतकं हळद. त्यानंतर मी इथे अद्रक आणि मिरचीची पेस्ट आणि कोथिंबीर. तर मी ह्या ठिकाणी कढई गरम करायला ठेवली आहे. मी ह्या ठिकाणी पातेलं गरम करायला ठेवलं आहे. त्यात मी 1 चमचा इतकं तेल ॲड करून घेते. त्याच्यात मी ह्या ठिकाणी तेल गरम झालं आहे. जास्त गरम नाही करायचं, कडकडीत असं तापवायचं नाही. त्यात मी अद्रक मिरचीची पेस्ट घालून घेते. तुम्हाला जर मसाले फ्राय नसतील करायचे, तसेच तुम्ही बटाट्याच्या ह्याच्यामध्ये सर्व मसाले तसेच ॲड करू शकता किंवा असे फ्राय करून घेऊ शकता मसाले. त्यानंतर बटाटा, गॅसची फ्लेम बंद करून घेऊया. मिक्स करून घेऊया छान. त्यानंतर ह्याच्यात मी 1 चमचा बेकिंग सोडा ॲड करणार आहे.
मिक्स करून घेऊया. मसाले छान बटाट्यामध्ये मिक्स झाले आहे. त्यानंतर मी या ठिकाणी कोथिंबीर अगदी बारीक चिरलेली आहे ती घालते आहे आणि चवीपुरतं या ठिकाणी मीठ टाकते आहे. पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया आपण. सर्व मिश्रण मस्त असं मिक्स झालं आहे. तर आपण आता त्याच्या कचोरी बनवायला घेऊया. तर हे मिश्रण आपण थोडंसं गरम असल्यामुळे थोडं एक 5 मिनटासाठी थंड होण्यास ठेवून देणार आहे. तर ह्या ठिकाणी बटाट्याचं मिश्रण छान थंड झालं आहे. तर ह्या ठिकाणी आपण पीठ म्हणून ठेवलेलं बघूया. तोपर्यंत छान असं सॉफ्ट झालं आहे पीठ पण. तर आपण छोटे छोटे ह्याचे गोळे तयार करून घेऊया. तर सर्व गोळे मी अशा प्रकारे बनवून घेतले आहे. आता अंगठा आणि एक बोटाच्या मदतीने आपण हे बघा असं करून घेऊया. आणि ह्याच्यात आपण असं प्रेस करत जाऊन कचोरी बनवून घेऊया. तर ह्या ठिकाणी सर्व आपली कचोरी बनवून रेडी झाली आहे. मी त्याच्या आधीच बनवायच्या आधी तेल गरम करायला ठेवून दिले आहे. तर चला आपण फ्राय करून घेऊया. तर ह्या ठिकाणी तेल खूप आपण जास्त कडक तापवायचं नाही आहे. तर इतकं तेल आपलं तापलेलं असायला पाहिजे. तर मी ह्या ठिकाणी पुऱ्या सोडून घेते, कचोरी सोडून घेते. लगेच आपण कचोरी पलटवून घ्यायची नाही आहे. चांगली शिजू द्यायची आहे, नाहीतर मग ती तुटायची शक्यता आहे. आपण ह्याच्यामध्ये सोडा ॲड केला होता. तर तो सोडा मी ह्या ठिकाणी पुरी चांगली फुलण्यासाठी टाकला होता. कचोरी चांगली फुलण्यासाठी टाकला होता. गॅसची फ्लेम पण अगदी लो आहे, तुम्ही बघू शकता ह्या ठिकाणी.